नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 18 लाखापर्यंत पॅकेज भेटणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल पेजवरून आपण बघत आहोत. रिक्रुटमेंट सुरू झालेली आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते पण पूर्ण बघणार आहोत. त्याच्यानंतर ऑफिशियल जी लिंक्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. 17 जुलै 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणता जॉब आहे, त्यानंतर कोण कोण इथे फॉर्म भरू शकता, वयोमर्यादा काय आहे, इथे फ्रेशर उमेदवार लागणार आहे का अनुभवी उमेदवार लागणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. लास्ट डेट असणार आहे 6 ऑगस्ट 2024. आता अर्जाची फी आहे का नाही, त्याच्यानंतर इथे निवड प्रक्रिया काय आहे, तुम्हाला ऍप्लिकेशन कसं करायचं, ही पूर्ण माहिती आपण बघून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स बघतो. वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, परमनंट जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड कोणत्या योजना निघालेल्या असू द्या, त्याबद्दल सुद्धा आपण माहिती आपल्या चॅनलवरती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजची जी सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊया. सो इथे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून अपडेट आलेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट कॅडर ऑफिस ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. डिफेन्स बँकिंग ॲडवायझर आर्मी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ऑलरेडी रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर न्यू रजिस्ट्रेशन असेल तर इथे क्लिक करायचं आहे. ऑलरेडी असेल तर या बटनवरती क्लिक करायचं आहे. आपण PDF आहे एक 8 पानी आपण 5 मिनिटात समजून घेऊया. सो इथे जे पद आहे ते आहे इकॉनॉमिस्ट, ज्यामध्ये तुम्हाला मिनिमम 22 एज लागणार आहे आणि मॅक्सिमम 28 एज लागणार आहे. आणि इथे 18 लाखापर्यंत पॅकेज असणार आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग सांगितलेलं आहे मुंबई, आणि हे कॉन्ट्रॅक्ट पिरियड बेसिसवरचा जॉब असणार आहे. इथे मेन्शन केलेलं आहे पहिल्यांदाच 1 इयरचे कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे. नेचर ऑफ एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्च्युअल एंगेजमेंट असणार आहे. आता इथे सिलेक्शन प्रोसिजर शॉर्टलिस्टिंग आणि इंटरॅक्शन थ्रू होणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स इथे दिलेले आहेत, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आता इथे जे मेन आहे ते म्हणजे काय, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय लागणार आहे. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन मास्टर्स डिग्री इन इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमेट्रिक्स, स्टॅटिस्टिक्स, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स, मॅथ स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, फायनान्शियल इकॉनॉमिक्स तुम्हाला कमीत कमी 60% मार्क पाहिजे आहे. तुमची डिग्री या फील्ड्समधून झालेलं पाहिजे आहे. दिलेलं आहे वेगवेगळे फील्ड आहे. तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे आहे. CGPA तुमचं चांगलं पाहिजे आहे. हायर क्वालिफिकेशन PhD असेल तरी पण गुड, आणि प्रेफरन्स दिलं जाणार आहे सांगितलेलं आहे. आता पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे आहे, रायटिंग स्किल चांगलं पाहिजे आहे, तुम्हाला मशीन लर्निंग, डेटा अनालिसिस, बिग डेटावरती काम केलेलं पाहिजे आहे, किंवा तुम्हाला नॉलेज पाहिजे आहे डेटाबेस लाईक ब्लूमबर्ग, रियुटर्स, C1 यादी त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे आहे सांगितलेलं आहे. जॉब प्रोफाईल सांगितलेलं आहे, तुम्हाला काय काम असणार आहे. अंडरटेकिंग कलेक्शन, कंपायलेशन, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, म्हणजे जो पूर्ण डेटावरती काम करायचं आहे ते तुमचं जॉब प्रोफाईल असणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज सांगितलेलं आहे की कोणत्या एरियामध्ये तुम्हाला इथे काम करावं लागणार आहे. पब्लिकेशन ऑफ इकोव्रॅप्स ॲज अ प्रायमरी रोल सांगितलेला आहे. प्रिपरेशन ऑफ आर्टिकल्स, स्पीचेस, बॅकग्राऊंड पेपर्स फॉर चेअरमॅन अँड टॉप मॅनेजमेंट हे सांगितलेलं आहे. सपोर्ट टू अदर SPI डिपार्टमेंट सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमी रिलेटेड सगळी माहिती तुम्हाला आलं पाहिजे आहे. आता इथे ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केलसाठी रिम्युनरेशन म्हणजे सॅलरी तुम्हाला ॲन्युअल CTC 18 लाखापर्यंत पॅकेज भेटणार आहे. इफ एनी द CTC कॉम्प्राइसेस 80% फिक्स्ड अँड 20% व्हेरिएबल पे असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट पिरियडवर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे, 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. लीव इथे सांगितलेलं आहे की 30 डेज तुम्हाला पे लीव सुद्धा वर्षभरात भेटू शकते, हे सुद्धा सांगितलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजर सांगितलेलं आहे. शॉर्टलिस्टिंग इथे फुलफिलिंग द मिनिमम क्वालिफिकेशन, तुमचं क्वालिफिकेशन फुलफिल झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॅन्डिडेटला बोलवलं जाईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. मेरिट लिस्टवर तुमचं कट ऑफवरती तुम्हाला इथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू विल बी सेंड ॲज बाय ईमेल, किंवा तुम्हाला और विल बी अपलोडेड ऑन बँक्स वेबसाईट. नो हार्ड कॉपी विल बी सेंड, ते सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच इथे सांगितलं जाईल, लेटर पाठवलं जाईल. ॲप्लिकेशन करण्यासाठी कॅन्डिडेट शुड हॅव व्हॅलिड ईमेल ID, मोबाईल फोन नंबर विच शुड बी केप्ट ॲक्टिव्ह. म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन करताना ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, ज्यामध्ये ॲप्लिकेशन करताना जी ईमेल ID आणि मोबाईल फोन नंबर आहे ते व्हॅलिड पाहिजे आहे. इथे जी फी आहे 750 रुपीज फी आहे. आणि इथे द फी कॅन बी म्हणजे नॉन रिफंडेबल आहे फी, हे सुद्धा सांगितलेलं आहे. फॉर जनरल EWS OBC कॅन्डिडेट्स आणि SC ST PWBD कॅन्डिडेट्सला कोणतीही फीस नसणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. रिसेंट फोटोग्राफ,
signature, detailed resume, ID proof, proof of date of birth, size of file should be exceeding 500 KB हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. ही संपूर्ण माहिती आहे. इथे पूर्ण अपलोडिंग डॉक्युमेंट कोणती साईज लागणार आहे, त्यानंतर सिग्नेचर फाईल टाईप कोणती लागणार आहे, डॉक्युमेंट फाईल टाईप कोणती लागणार आहे, ही सर्व माहिती ते दिलेली आहे. तुम्ही नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्ही. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. 18 लाखापर्यंत पॅकेज भेटणार आहे. 750 रुपये फीज असणार आहे. त्याच्यानंतर ते शॉर्टलिस्ट व मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. 6 ऑगस्ट 2024 हे लास्ट डेट असणार आहे. वयोमर्यादा 22 ते 28 वर्ष सांगितलेलं आहे. तुम्ही मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून अपडेट आलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.